नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण असे अपडेट बघणार आहोत जे येणाऱ्या वीकमध्ये आपल्या फोकसमध्ये असायला पाहिजे. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, सर्वात पहिली अपडेट आहे जे आपल्या फोकसमध्ये असायला पाहिजे ते आहे US चायना ट्रेड वॉर. तर मित्रांनो, USने चायनावर 100%चा हाय टॅरिफ इम्पोज केला आहे आणि तो प्रभावी म्हणजे इफेक्टिव्ह होणार आहे 1 नोव्हेंबर 2025 पासून. आणि मित्रांनो, करंटली युएसने चायनावर 30%चा टॅरिफ इम्पोज केला आहे आणि हा 1 नोव्हेंबर पासून होणारा 100%चा टॅरिफ नंतर चायनावर टोटल 130%चा टॅरिफ इम्पोज होऊन जाईल. आणि मित्रांनो, या अपडेट नंतर मार्केटमध्ये अजून अनसर्टेनिटी क्रिएट झाली आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे उद्या आपला मार्केट ओपन झाल्यानंतर म्हणजे सोमवारी आपला मार्केट ओपन झाल्यानंतर या अपडेटमुळे फोकसमध्ये राहणार आहे. तसेच मित्रांनो, येणाऱ्या वीकमध्ये 13 ऑक्टोबर 2025 ही डेट आहे. आणि मित्रांनो, ही डेट सुद्धा आपल्या फोकसमध्ये असायला पाहिजे. कारण मित्रांनो, 13 ऑक्टोबर 2025ला इंडियाचा CPI म्हणजे इन्फ्लेशनचा डेटा येणार आहे. आणि मित्रांनो, अपेक्षा आहे की तो येईल 1.70%. आणि ॲक्च्युअलमध्ये इंडियाचा CPI म्हणजे इन्फ्लेशनचा डेटा किती राहील हे तर आपल्याला 13 ऑक्टोबर 2025लाच पाहायला मिळणार आहे. आणि मित्रांनो, हा जो डेटा असतो तो RBI साठी रेट कट करण्यासाठी खूप इम्पॉर्टंट असतो. म्हणून मित्रांनो, हा जो डेटा आहे तो स्टॉक मार्केटच्या हिशोबाने खूप इम्पॉर्टंट डेटा असतो. म्हणून 13 ऑक्टोबर 2025 ही डेट आपल्या फोकसमध्ये राहायला पाहिजे. तसेच मित्रांनो, येणाऱ्या वीकमध्ये 15 ऑक्टोबर 2025 हे डेट सुद्धा आहे. आणि मित्रांनो, या तारखेला आपल्याला युनायटेड स्टेट म्हणजे अमेरिकेचा CPI म्हणजे इन्फ्लेशनचा डेटा पाहायला मिळणार आहे. आणि मित्रांनो, हा डेटा सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे स्टॉक मार्केटच्या हिशोबाने. तसेच मित्रांनो, येणाऱ्या वीकमध्ये 17 ऑक्टोबर 2025 हे डेट सुद्धा आहे. आणि मित्रांनो, 17 ऑक्टोबर 2025ला युनायटेड स्टेट्सचा अनएम्प्लॉयमेंट रेटचा डेटा येणार आहे. आणि मित्रांनो, अपेक्षा आहे की अमेरिकेचा अनएम्प्लॉयमेंट रेट येऊ शकतो 4.3%. आणि ॲक्च्युअलमध्ये किती येणार ते तर आपल्याला 17 ऑक्टोबर 2025लाच पाहायला मिळेल. आणि मित्रांनो, हा डेटा पहिले 3 ऑक्टोबरला येईल अशी अपेक्षा होती. नंतर तो पोस्टपोन झाला 10 ऑक्टोबरला आणि आता पोस्टपोन झाला आहे 17 ऑक्टोबर 2025ला. आणि मित्रांनो, हे जे डेटा पोस्टपोन होत आहे याच्या मागे रिझन आहे US गव्हर्नमेंटचे शटडाऊन. आणि मित्रांनो, फेडने आधीच सांगितले आहे की अनएम्प्लॉयमेंटचा डेटा बघूनच आम्ही रेट कट करणार आहोत. आणि मित्रांनो, जर हा डेटाच अवेलेबल नसेल तर अमेरिकेत रेट कट कसा होईल याच्यावर खूप मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. आणि मित्रांनो, हा जो डेटा वारंवार पोस्टपोन्ड होत आहे हा स्टॉक मार्केटसाठी एक खूप मोठा नेगेटिव्ह पॉईंट आहे. आणि मित्रांनो, जसे की तुम्हाला माहीतच आहे की सध्याच फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2चे रिझल्ट येत आहे. आणि मित्रांनो, येणाऱ्या वीकमध्ये सुद्धा आपल्याला जबरदस्त कंपन्याचे रिझल्ट पाहायला मिळणार आहे. जसे की उद्या 13 ऑक्टोबर 2025ला आनंद राठी वेल्थ लिमिटेडचे, SCL टेक्नॉलॉजीजचे, तसेच जज डायल, लोटस चॉकलेट कंपनी लिमिटेड यांसारख्या जबरदस्त कंपन्याचे रिझल्ट आपल्याला उद्या पाहायला मिळणार आहे. तसेच मित्रांनो, आपण जर बघितले की 14 ऑक्टोबरला कोणत्या कंपन्याचे रिझल्ट पाहायला मिळणार क्वार्टर 2चे, तर यामध्ये ICICI लोंबार्ड, ICICI प्रुडेन्शियल, इरिडा अशा, तसेच बँक ऑफ महाराष्ट्र अशा जबरदस्त कंपन्याचे नाव इन्क्लूड आहे. तसेच मित्रांनो, 15 ऑक्टोबरला एंजल वन, ॲक्सिस बँक,
HDB फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड, तसेच HDFC ॲसेट मॅनेजमेंट कंपनी, तसेच पुढे HDFC लाईफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, तसेच पुढे IRFC, तसेच KEI इंडस्ट्रीज लिमिटेड, L&T फायनान्स लिमिटेड, तसेच पुढे आपण जर बघितले ओबेरॉय रिअल्टी लिमिटेड, रिलायन्स इंडस्ट्रियल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड, तसेच टाटा कम्युनिकेशन्स लिमिटेड, अशा जबरदस्त कंपन्याचे रिझल्ट आपल्याला 15 ऑक्टोबर 2025ला पाहायला मिळणार आहे. आणि मित्रांनो, आपण 16 ऑक्टोबर बघितली तर या तारखेला सिएंट लिमिटेड, इन्फोसिस लिमिटेड, जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड, JSW इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड, LTI माइंट्री लिमिटेड, तसेच पुढे जर आपण बघितले तर नेस्ले इंडिया लिमिटेड, तसेच पुढे रॅलिस इंडिया लिमिटेड, साऊथ इंडियन बँक, तसेच स्वराज इंजिनचे, तसेच विप्रो लिमिटेडचे क्वार्टर 2चे नंबर आपल्याला 16 ऑक्टोबर 2025ला पाहायला मिळणार आहे. तसेच मित्रांनो, 17 ऑक्टोबर बघितले तर या तारखेला जिंदल स्व लिमिटेड, JSW स्टील लिमिटेड, L&T टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस लिमिटेड, तसेच पुढे जर आपण बघितले तर पॉलीकॅब इंडिया लिमिटेड, पुनावल्ला फिनकॉर्प लिमिटेड आणि टाटा टेक्नॉलॉजीज यांसारख्या जबरदस्त कंपन्याचे क्वार्टर 2चे रिझल्ट आपल्याला 17 ऑक्टोबरला पाहायला मिळणार आहे. आणि मित्रांनो, जर आपण 18 ऑक्टोबर बघितलं, जो शनिवार आहे, त्या तारखेला जबरदस्त कंपन्याचे क्वार्टर 2चे नंबर आपल्याला पाहायला मिळणार आहे. HDFC बँक, ICICI बँक, IDFC फर्स्ट बँक, येस बँक, SML, इसूझू, अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड, अशा जबरदस्त कंपन्याचे क्वार्टर 2चे रिझल्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे. तसेच मित्रांनो, 17 ऑक्टोबरला मुकेश अंबानीजीची जबरदस्त कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे सुद्धा आपल्याला क्वार्टर 2चे रिझल्ट पाहायला मिळणार आहे. म्हणजे मित्रांनो, जो पुढचा वीक होणार आहे त्या वीकमध्ये जबरदस्त कंपन्याचे क्वार्टर 2चे रिझल्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे. तसेच मित्रांनो, पुढल्या येणाऱ्या वीकमध्ये आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काही नवीन कंपन्या लिस्ट होत आहे, ज्यामध्ये टाटा ग्रुपची दिग्गज कंपनी टाटा कॅपिटल आहे, जी 13 ऑक्टोबर 2025 पासून स्टॉक मार्केटमध्ये लिस्ट होणार आहे. आणि अजून एक कंपनी टाटा ग्रुपची आपल्याला स्टॉक मार्केटमध्ये पाहायला मिळणार आहे 13 ऑक्टोबर 2025 पासून. तसेच मित्रांनो, पुढल्या वीकमध्ये अजून एक जबरदस्त कंपनी स्टॉक मार्केटमध्ये लिस्ट होणार आहे आणि ती आहे LG इलेक्ट्रॉनिक्स. आणि मित्रांनो, ही कंपनी आपल्या स्टॉक मार्केटमध्ये लिस्ट होणार आहे 14 ऑक्टोबर 2025 पासून. म्हणजे ही कंपनी सुद्धा आपल्याला 14 ऑक्टोबर 2025 पासून स्टॉक मार्केटमध्ये पाहायला मिळणार आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले की कोणते आहे ते सर्वात इम्पॉर्टंट पॉईंट जे आपल्याला पुढल्या वीकमध्ये त्यांच्यावर फोकस ठेवायला पाहिजे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.